पुष्पा नाम सुन के फ्लॉवर समझे क्या, फ्लॉवर नहीं फायर है मैं, हा पुष्पा चित्रपटातील डायलॉग सध्या सर्वत्र गाजत आहे। त्याला कारण दक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याचा सुपरहिट पुष्पा चित्रपटाचा पुढचा भाग पुष्पा 2 हा सिनेमा 5 डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला। लाल चंदनाच्या तस्करीवर हा चित्रपट आधारित आहे। अतिशय महाग असलेले लाल चंदनाचे झाड हे जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात देखील आहे। एक नाही तर अशी 3 झाडे ताडोबा प्रकल्पात आहे। होय, हेच लाल चंदन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात देखील असल्याची माहिती मोहर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी दिली। ताडोबातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वनविभागाचे विश्रामगृह परिसरातच लाल चंदनाचे हे झाड उभे आहे। सध्या या लाल चंदनाला अतिशय मागणी असल्याची माहिती थिपे यांनी दिली। लाल चंदनाची एकूण 3 झाडे इथे आहेत। या तिन्ही झाडांची आम्ही योग्य पद्धतीने निगा राखतो अशी ही माहिती थिपे यांनी दिली। पुष्पा चित्रपटापासून लाल चंदन प्रसिद्धीच्या झोतात असले तरी ताडोबात बऱ्याच वर्षापासून लाल चंदनाचे हे झाड आहे। बऱ्याच लोकांना या झाडाबद्दल पुरेशी कल्पना नाही, मात्र अनेक वर्षापासून हे झाड ताडोबात बहरते आहे। या झाडाची विशेष निगा राखण्यासाठी म्हणून तिथे एक चबुतरा केला आहे, तसेच झाडावर त्याचे नाव देखील लिहिले आहे। चंद्रपुरात ताडोबातील वाघांचे जसे पर्यटकांना आकर्षण आहे, तसेच आता लाल चंदनाचे झाडही आकर्षणाचा विषय बनला आहे। पुष्पा चित्रपटानंतर आता या झाडाला बघणाऱ्यांची संख्याही वाढली आहे।